नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण आज बनवणार आहोत मटकीची काळी उसळ, पण तीही न मसाला वापरता. हल्ली बऱ्याच जणांना काळ्या मसाल्याने खूप त्रास होत असतो. कोणाला ॲसिडिटी होते, कोणाचं पोट खराब होऊन जातं. त्यामुळे मी नवीन पद्धतीने काळ्या काळ्या रशीची मटकीची उसळची रेसिपी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं किसलेलं खोबरं, धने, आल्याचा छोटा तुकडा, जिरे, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर हे मी वाटण्यासाठी वापरणार आहे. बघा, वाटण तयार करताना आपण सगळे पदार्थ हे भाजून घेणार आहोत. तर त्या सगळ्यात आधी आपण घेऊया सुकं खोबरं, धने, आल्याचा तुकडा आणि जिरे. हे छान आपण भाजून घेणार आहोत. छान लालसर होऊन द्यायचं आहे. बघा, खोबरं छान लाल व्हायला लागलं आहे. आता हे आपण थंड व्हायला बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर आपण कांदा व टमॅटो पण चांगले भाजून घेणार आहोत. छान भाजून घेऊया. आपल्याला हे छान लाल होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचं आहे. बघा, छान भाजले गेले आहे. तर हे आपण थंड व्हायला बाजूला काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला डाळीचे व बाजरीचे पीठ छान भाजून घ्यायचे. पीठ छान लाल होऊन द्यायचे. त्याने भाजीला छान काळा रंग येईल. मी फक्त 2 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे याचे प्रमाण मी थोडे घेतले. तुम्हाला जास्त माणसांचं बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ते वाढवू शकता. पीठ छान लाल होऊन देऊ आपण. पीठ छान लाल व्हायला सुरुवात झाली. ते आपल्याला बऱ्यापैकी लाल करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीला काळा रंग येईल. बघा, पीठ छान भाजलं गेलं आहे. ते सारखं हलवत राहायचं, जेणेकरून ते जळणार नाही, भाजी कडू लागणार नाही. गॅस बंद करून द्यायचा आपल्याला. अशा प्रकारे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजलेले सगळे पदार्थ मी थंड करून आता वाटायला घेत आहे. छान फाईन पेस्ट करून घेऊया याची. तुम्ही बघू शकता इथे वाटण छान बारीक करून घेतलं आहे मी. आणि आपण लगेच गॅस चालू करून कुकर गरम व्हायला ठेवून देऊ. त्यात तेल टाकून घेऊ. तेल छान गरम होऊन देऊ. बघा, तेल गरम झालं आहे. आता जिरे मोहरी टाकून घेऊ आपण. जिरे मोहरी छान तडतडल्यावर आपण वाटलेलं वाटण हे फोडणीत टाकून देणार आहोत. वाटण छान तेलात परतवून घेऊ आपण. यात आपण कोथिंबीर व कढीपत्ताही टाकून घेऊया. मसाला छान परतल्यावर आपण त्यात लाल तिखट टाकणार आहोत. चवीनुसार लाल तिखट, हळद. बघा, भाजीला छान रंग आलेला आहे. हलवून घ्यायचा आहे मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण कोणत्याही प्रकारचा मसाला या भाजीत वापरणार नाही. यात आता आपल्याला धुतलेली मटकी टाकायची आहे.
मटकी टाकून छान हलवून घेऊ. मसाला व मटकी एकत्र झाली पाहिजे अशा पद्धतीने. अशा प्रकारे थोडा वेळ मटकी ही मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. नंतर त्यात आपण पाणी टाकूया. त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया. मटकी उकडून घेऊया. कुकरला झाकण लावून देऊ आणि छान 3 शिट्ट्या काढून घेऊया.